आता ऐकूया आजचा आपला आवडता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अतुल दामले आणि चमू यांनी सादर केलेला विविध मनोरंजनाचा कार्यक्रम. नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बालगोपालांच्या सुखद कार्यक्रमाला आतुरतेनं ऐकणाऱ्या समस्त सांतोरांना सविनय नमस्कार, हार्दिक प्रणाम, आत्मीयतेचा दंडवत. तद्वतच 2026 या नूतन वर्षाच्या आभाळभर शुभेच्छा, मनापासून शुभचिंतन, सुखदायी अभिलाषा. आपलं जीवन जगत असताना प्रत्येक जण चिंब चिंब भिजत असतो हरित रंगांनी, निसर्गाच्या नयनमोही नवरंगांनी, भावसरींनी, भावनांच्या ओलसर रंगांनी, अन प्रीत रंगांनी, स्वतः सारखं इतरावरही मनापासून प्रेम करायला लावणाऱ्या रंगांनी, एकमेकास समजून घ्या म्हणून सांगणाऱ्या जीवनदायी, हर्षदायी, चैतन्यदायी लोभस रंगांनी. आज आपणाशी सुसंवाद करण्यासाठी लिटिल स्टार इंग्लिश स्कूल चांदूर रेल्वेचे वर्ग 5, 6 व 7 चे विद्यार्थी आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांची छोटीशी श्रुतिका ऐकूया. आपणाची हितगुज करायला येतो आहे शेतकऱ्याच्या भूमिकेत वर्ग 5 चा विद्यार्थी देवांश आखरे. ऐका तर त्याचं म्हणणं काय सांगतो ते. त्याचं मनोगत पोट तिडकीनं प्रदर्शित करतोय ते. मी एक शेतकरी. आपला देश कृषी प्रधान म्हणूनच ओळखला जातो. कुटुंब, समाज अन पर्यायानं सारं राष्ट्र पोसतो तो मीच. शेतीची मशागत करणे, बी बियाणं पेरणं, खत पाणी देणं, जंगली स्वागतापासून पिकांचं संरक्षण करणं, एवढंही करून नापिकी झाली तर लेकरं बाळांसह प्रापंचिक गरजा पुरवताना संकटाचा सामना करणं, हे सारं कुणासाठी करतोय मी? केवळ माझ्यासाठी? फक्त माझ्या परिवारासाठी? नाही मित्रांनो, नाही. तर हे कठीण प्रसंग झेलत असतो हा वापटा शेतकरी. समस्त देशातील रहिवाशाच्या मुखी 2 घास जाऊन ते समाधानानं जीवित राहावेत म्हणूनच शेतकऱ्याला अन्नदाता संबोधितात. ते उगाचच नव्हे, आणि म्हणून शेतकरी याची सेवा सर्वश्रेष्ठ आहे असं नाही का वाटत तुम्हाला? शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे, म्हणूनच तो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी येत आहे वर्ग 6 ची विद्यार्थिनी कुमारी आराध्या उमक, सर्व डॉक्टरांची तरफदारी करण्यासाठी. चला ऐकूया तिचं म्हणणं. मी डॉक्टर, समाजातील सर्वश्रेष्ठ घटक. कारण समाजाला जीव घेण्या व्याधीपासून वाचवितो तो मीच. व्याधीग्रस्त रुग्ण आसवगाडीत, कन्हत, उसासे टाकीत माझ्याकडे येतात आणि माझ्या उपचारानं ग्रासलेल्या व्याधीवर मात करीत हसत हसत एका अनामिक समाधानानं घरी जातात. मानवी शरीरातील प्रत्येक अवयव क्रियाहीन झाल्यास, क्लेशदायी ठरल्यास त्यावर यशस्वी इलाज मी करतो. शस्त्रक्रियेद्वारे पीडित शरीराला सुखदायी आरोग्य कोण प्रदान करतं? मीच ना. होय, तो असतो डॉक्टर. रडणाऱ्यांना हसवितो तो मीच. निराश झालेल्यांना आशेचा आनंदीदायी मार्ग दाखवितो तो मीच. घराघरातील उदासतेचं धुकं घालवितो तो मीच. प्रत्येक कुटुंब सुखी, समाधानी व हर्षित राखतो तो मीच. आरोग्य आहे तर जीवन आहे, जीवन आहे तर सर्व काही आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. म्हणूनच व्याधीमुक्त करणाऱ्या डॉक्टरला तुम्ही समाजाचे सर्वश्रेष्ठ घटक एकमुखानं मानणार नाही का? होय, माझं म्हणणं तुम्हाला मानावंच लागेल, मानावंच लागेल, मानावंच लागेल. यानंतर येत आहे अभियंत्याची बाजू मांडायला वर्ग 6 ची विद्यार्थिनी कुमारी ज्ञानदा जुमळे. झालं का तुमचं बोलणं? ऐका, मलाही माझं मत मांडावंसं वाटतं. मी एक अभियंता, मानवी जीवनाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणारा, मानवी यशस्वीतेच्या शिरपेच्यात देखणं पंख खोवणारा. प्रत्येकाला वाटतं एक सुंदर स्वतःचं घर असावं, सुरक्षेसोबत नेत्रदीपक सौख्य लाभावं. ह्या
धकाधकीच्या जीवनात घरी आल्यावर आत्मशांती लाभावी. हे जे मनात बाळगलेलं स्वप्न असतं ते साकार करण्यास मी रोतबद्ध असतो. आज खेड्यापासून ते शहरापावेतो ज्या नयनमोही वास्तू दिसतात ना, त्यांच्या रचयितेचं श्रेय कुणाला लाभत असेल तर ते केवळ मलाच, अभियंतालाच, वास्तुशिल्पकारालाच. अन म्हणून जर मी म्हणालो की मी अभियंता समाजाचा सर्वश्रेष्ठ घटक आहे, तर चुकलं कुठं? आता वर्ग 7चा विद्यार्थी अर्पित ठाकरे गुरुजनांची वा शिक्षकांची समाजातील श्रेष्ठता पटवून देताना हिरिरीनं संवाद साधतो तो असा. साऱ्यांचं मी केव्हापासून लक्षपूर्वक ऐकत आहे. मीच मोठा, मीच सर्वश्रेष्ठ, माझ्या मुळात समाज आहे, हेच साऱ्यांचं म्हणणं. पण मी म्हणतो की समाजाची एक एक पिढी शिक्षित करण्याचं पवित्र कार्य कोण करीत असेल तर तो उचित अर्थाने असतो गुरुच, शिक्षकच. ज्ञानाचं सकस बी कोवळा मनोभूमीत सक्षमतेने पेरणारी अस्मिता ती गुरुजनांचीच. मनामनांच्या गाभाऱ्यात सुसंस्कारांचं जल आत्मीयतेने ओतणारी विभूती ही गुरुच असते. मनाच्या ओबडधोबड धोंड्यावर सद्गुणांचे प्रहार करून नयनमोही शिल्प साकारणारी ही गुरुजनच असतात. शिक्षक असतो मनाच्या कोऱ्या पाटीवर प्रेमाची, बंधुत्वाची, एकत्वाची लोभस अक्षरे लिहिणारा. उचित अर्थाने शिक्षक असतो दुःखितांचे आसवे पुसायला लावणारा, पडणाऱ्यांना हात द्या सांगणारा, मनांना जिंकायला लावणारा, माणुसकीनं वागा म्हणून सांगणारा, मोठ्यांचा आदर करा म्हणून शिकविणारा, देशभक्तींचं बीज मनाच्या भूमीत पेरणारा कोण असतो तो शिक्षकच. समाजाला वैचारिक आरोग्य प्रदान करणारा तो असतो गुरुच, ज्ञानदाताच, शिक्षकच. म्हणून मी आत्मविश्वासानं म्हणेल की गुरुला, शिक्षकाला, ज्ञानदात्याला समाजाने श्रेष्ठ ही उपाधी बहाल केल्यास अडलं कुठं. ह्यानंतर ऐकूया वर्ग 7चा विद्यार्थी अयान अहमद याला, जो भक्कम पुराव्यानिशी सैनिकांची तरफदारी करतोय. चला ऐकूया त्याचंही म्हणणं. थांबा, मलाही काही सांगू द्या. मी महत्वाचा नाही का? तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, तुमच्या लेकरासोबत, आप्तासोबत सुख समाधानानं राहण्यासाठी मी तिथं थंडी वाऱ्यात सर्व अडचणींना तोंड देत देशाच्या सीमेचं रक्षण करीत असतो. तुमचा जीव वाचविण्यासाठी मी माझा जीव तळ हातावर घेऊन शत्रू सोबत लढत असतो. देशवासियांसाठी खस्ता खात असतो. देशासाठी प्राणाची आहुती देण्यास मागे पुढे पाहत नसतो. देश सेवा हेच माझं व्रत असतं. माझं जगणं देश रक्षणार्थ समर्पित असतं. म्हणून एक निष्ठावान सैनिक मी म्हणतो की माझं जीवन श्रेष्ठ नाही का? बोला आता तुम्हीच न्याय करा. आणखी कोणीतरी येतंय बघा. अरे ही तर वर्ग 7ची विद्यार्थिनी कुमारी जागृती आंबटकर. शब्दकारांची बाजू म्हणायला आली वाटते. होय, त्यासाठीच आली ती. शब्दकाराच्या श्रेष्ठत्वावर ती प्रकाश टाकते तो असा. मी एक शब्दकार, वास्तवाला शब्दातून प्रतिबिंबित करणारा, माणसाशी माणसासारखं वागण्यातच खरी माणुसकी आहे हे पोट तिडकीने सांगणारा, निसर्गावर मनापासून प्रेम करणारा, निसर्गावर प्रेम करा, निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल हे ठामपणे सांगणारा, निसर्ग देतो पाऊस, अन्न, फळ, फुलं, मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी, तो देतो प्रकाश आम्हाला जगवण्यासाठी. आम्ही त्याला काय देतो? त्याची निगा राखतो का? त्याचे अनंत उपकार स्मरतो का? हे सारं वारंवार समाजाला सांगणारा कोण असतो? तो खचितच असतो शब्दकार. शब्दाद्वारे वास्तवाची जाण करून देणारा, विचारांचा तोल सावरणारा, आचार शुद्ध राखून कुटुंब, समाज व पर्यायानुसार राष्ट्र शांतीदायी बनवा हे सांगणारा शब्दकारच ना? होय, मीच. म्हणून मी श्रेष्ठ नाही का? तुम्हीच सांगा. कवी, कथाकार, पत्रकार, प्रवक्ते, साहित्यिक ही सारी माझीच रूपे ना? साऱ्यांचं कार्य भिन्न भिन्न, पण समस्तांचा संबंध शब्दांशीच, शब्दांच्या संदर्भाशीच, अर्थाशीच, प्रगल्भतेशीच. म्हणून शब्दकार श्रेष्ठ होय ना?
ह्या साऱ्यांना उत्तर देण्यासाठी कुणी मोठ्या लगबगीनं येतो आहे. अरे, हा तर आपल्या 5व्या वर्गाचा विद्यार्थी अनुराग दामले दिसतोय. होय, तोच आहे. त्याचं म्हणणं शांत चित्तानं ऐकूया. मी एक मानवतेचा नम्र उपासक. मी सर्वांचं मनोगत ऐकलं. प्रत्येकाचं म्हणणं असं की मी श्रेष्ठ, माझ्याशिवाय समाजाचा अर्थ. पण मला नम्रपणे सांगू द्या, आपल्या शरीराचे विविध अवयव आहेत. प्रत्येकाचं कार्य उल्लेखनीय असतं. समजा जर डोळ्यांनी म्हटलं आम्ही पाहतो, निहाळतो म्हणून हे शरीर आहे. कानांनी जर हट्ट धरला की आम्ही ऐकतो म्हणून आम्ही श्रेष्ठ. हात म्हणतील की आम्ही काम करतो म्हणून आम्ही सर्वहून उजवे, महत्वाचे. तसंच प्रत्येक अवयवानं म्हटलं की आम्ही आहोत म्हणून शरीराची शान आहे, त्याचा मान आहे, तर शरीर जगेल का? नाही ना. तसंच आमचं कुटुंब, आमचं समाज आणि पर्यायानं आमचं राष्ट्र विकसित होण्यासाठी, जगण्यासाठी आणि समस्त कार्यपूरक ठरण्यासाठी शेतकरी धान्य देतो, डॉक्टर आरोग्य देतो, अभियंता घर बांधतो, शिक्षक ज्ञान देतो. इतरही आपापल्या परी समाजाला समृद्ध करीत असतात. सर्वांच्या विश्वासार्थ कार्यामुळेच आपण सारे जगत आहोत, समृद्ध होत आहोत. बघा, आपल्या हाताकडे बघा. 5ही बोटं भेदभाव विसरून एक होतात, जवळ येतात, एक दुसऱ्याला बळ देतात. म्हणून अत्याचाराला ठोसा देण्यासाठी बघता बघता सामर्थ्यशाली मूठ बनते. तसंच, अगदी तसंच या सारे मतभेद विसरून बांधूया एकत्वाची सामर्थ्यशाली मूठ. ह्या साऱ्या विकृतीला ठोसा देण्यासाठी. सर्व मिळून म्हणतात, मनामनाची चेतवायचीच आम्हाला ज्योत तर, मनामनाची चेतवी म्हणतो, अन जाळायचीच त्या ज्योतीवर तर. राष्ट्र उन्नतीच्या आड येणारी विकृती जाईल म्हणतो, विकृती का करील म्हणतो. या सारे एक होऊया, राष्ट्र उन्नती करूया, राष्ट्र उन्नती करूया. कार्यक्रमाच्या शेवटी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सान थोर समजताना नववर्षाच्या लिटल स्टार इंग्लिश स्कूल चांदूर रेल्वेचे चिमुकले शुभेच्छा प्रदान करतात ती अशी. लिटिल स्टारचा सोहळा, लिटिल स्टारचा सोहळा, फुलला हा गळा, सारे प्रेमी गोळा लाविताती भाव गोळा, सारे प्रेमी गोळा लाविताती भाव गोळा. लिटिल स्टारचा सोहळा, लिटिल स्टारचा सोहळा, गुलाब फुलले इथे सद्भाव अंतरात, गुलाब फुलले इथे सद्भाव अंतरात,
अच्छा चिमुकल्या पोरी, काय नाव तुझं? काय हवंय तुम्हाला? नवं वर्ष असं यावं जिथं मनाचं फूल असेल, हसण्यात मुळी स्वार्थ नसेल, माणुसकीचा गंध असेल, माणुसकीचा गंध असेल. नवं वर्ष असं यावं मन पाखरू हर्ष उडेल, रम्य नभातुनी गात फिरेल, मानवतेचे गीत म्हणेल, मानवतेचे गीत म्हणेल. नवं वर्ष असं यावं सुविचार वेल जिथं बहरेल, बंधुत्वाची कळी उमलेल, वेलीवरी जणी तृप्ती झुलेल, वेलीवरी जणी तृप्ती झुलेल. नवं वर्ष असं यावं नातं रेशमी जिथं फुलेल, भावबंधन प्रेमे खास जुळेल, जगण्याचं मग मर्म कळेल, जगण्याचं मग मर्म कळेल. नवं वर्ष असं यावं जिथं आत्मीयतेचा रंग उडेल, मनोगतांची पूर्ती असेल, त्यातूनही लोभस भविष्य घडेल, त्यातूनही लोभस भविष्य घडेल. नवं वर्ष असं यावं जिथं फसवा फसवी नसेल, कुणी कुणावर जळत नसेल, पाय कुणाचे ओढीत नसेल, पाय कुणाचे ओढीत नसेल. नवं वर्ष असं यावं जिथं प्रीतीचा चंद्र दिसेल, सत्य सूर्य प्रखर असेल, शांतीदायी अंतराळ असेल, शांतीदायी अंतराळ असेल. नवं वर्ष असं यावं वय कटुता जिथं नसेल, अहंभाव कदापिही नसेल, प्रीतिनीतीला अंकुर फुटेल, प्रीतिनीतीला अंकुर फुटेल. नवं वर्ष असं यावं जिथं साधकतेचं दीप उजळेल, आसवांचा अर्थ कळेल, पडणाऱ्यांना हात मिळेल, पडणाऱ्यांना हात मिळेल. नवं वर्ष असं यावं जिथं माणसातील माणूस जगेल, चुकलेल्यांना वाट दिसेल, चांगुलतेला वाव असेल, चांगुलतेला वाव असेल. नवं वर्ष असं यावं जिथं सद्भावाची बाग फुलेल, कर्तव्याची जाण असेल, निर्मळतेचं जगणं असेल, निर्मळतेचं जगणं असेल. माझं गाव इंदाद्रा असे उभक आहे. माझं नाव इवांशिका अतुल दामले. आम्हाला 2 गीत म्हणायला हवे. चलो चले उजला पर जहाँ वतन की शान है, तिलगा ले लाए आज अवध में, यही हमारी शान है. वीरों का बलिदान रहा, माटी की पहचान रहा, हर बूंद में बसता है भारत माँ का पानी रहा. चलो मिटाए हर अंधेरा, प्रदीप जलाए, अपने भारत को फिर से सोने की चिड़िया बनाए. जहाँ दान दान पर सोने की चिड़िया कर दी है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. थँक यू. जय हिंद, जय भारत. अनंत शुभेच्छासह हार्दिक प्रणाम, हार्दिक प्रणाम, हार्दिक प्रणाम. या सूचिकेचे शब्दांकन अध्यक्ष विश्वास दामले, दिग्दर्शन प्राचार्य अतुल दामले आणि संकलन उपप्राचार्य सौ वर्षा अतुल दामले. धन्यवाद. अरे वा, काय मज्जा आली आपला कार्यक्रम ऐकताना. आपण ऐकत होतो अतुल दामले आणि चमू यांनी सादर केलेला विविध मनोरंजनाचा कार्यक्रम. तर बालदोस्तांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. तेव्हा इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्या बरोबर मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.